ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो दूर्वा अनायास रानात जात होता. तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे नाही मी करणार. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा वसता तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिले आदित्यवारी मोन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं, सचिल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा जेला, दशकांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमीस संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोडगळे सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा पूर्ण केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. एक राजाची राणी करू, एक प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तेथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिने त्याला बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आपल्या हाती 3 घेतली आणि बापाच्या हातात 3 दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिलं, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपले लेकाला सांगितले, मावशी आनंदात नांदत आहे. तिकडे जाऊन काहीतरी दिले तर ते घेऊन ये. पहिले आदित्यवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासींनी जाऊन सांगितलं, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आला. नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरा भरला. जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा, असं मावशीने सांगितलं. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिले, कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासींकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाहू माखू घातला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा, कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराख्याचे रूपाने आले. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आई सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माखू घालून नारळ ठेवून तो पोखरून होना मोहरांनी भरून दिला.
जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग, मावशीने दिले, पण ते दैवानं ते सर्व बुडवले. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाहू माखू घातलं, जीव खाऊ घातलं. दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारले, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिले, पण दैवानं ते सर्व नेले. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला परसदाराने घरी नेली. नाहू घातली, माखू घातली, पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करीतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिला सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावू धाडले. मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कोठले? बाहेर जाऊन दाराशी पाहते, तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकीला बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण आली. कारारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. वाटेने एक मोळेविका जात आहे. त्याला विचारले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण आली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलाविले आणि म्हटले की आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली. 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिनं तिथं स्वयंपाक केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा मुलगा वनात गेला होता. तो एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते म्हणून ती म्हणाली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथं पण तिनं पहिल्यासारखंच केलं. कोणी उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा. त्याला हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती. त्यातली 3 आपण घेतली. 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. त्याने ती मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षड्रस पक्वान्ने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं, कोण्या पापिनीचा केस आहे हा?
राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मण, मोळीविक्या, म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.